चेक. हॅलो 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 चेक. हॅलो 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 चेक. हॅलो हॅलो. एक धाव आहे धावफलकावरती. एक चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. जाऊयात पुनश्च एकदा मैदानाच्या आतमध्ये. दोन धावा धावफलकावरती आहेत. दुपारच्या सत्राच्या दिशेने वाटचाल चालू होते. ग्रुप बी मधील आपण मॅच पाहतोय. टीम जिद्दी मराठा शिडगेवाडी आणि JK11 निगडे या दोन संघामध्ये सुरू असलेला हा सामना. सोडून दिलाय चेंडू. वाईट बॉलचा इशारा येतोय निनाचर. पहिले दोन चेंडू चांगल्या टप्प्यावर टाकलेत गोलंदाज विकासने. सलामी जोडी राहुल आणि मंगेश JK11 निगडे या टीमची. 3 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षणामध्ये आमूलाग्र बदल करण्यात येत आहेत. आपण पाहतोय क्षेत्ररक्षण थोडंसं क्लोज घेतलंय, जवळ ठेवलंय, दबाव टाकण्याचा प्रयत्न गोलंदाज करत आहे. विकासचा हा झकास प्रयत्न राहिलाय. तितकंच सुंदर क्षेत्ररक्षण. दबावामध्ये प्रभाव. विकास टाकतोय चांगला. डॉट बॉल बिंदी गेन. निर्धाव चेंडून सांगता होईल. चांगली गोलंदाजी मंगेश करतोय. पहिल्या ओव्हरमध्ये इम्प्रेस केले. पहिल्या मॅन्डरी पॉवर प्ले. नवीन चेंडू हाताळतोय आणि इथे संधी आहे बॅटरला. मंगेश बॅटिंग मार्को तयार. व चांगला फटका ड्राईव्ह केलाय. फिल्डर आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. टाळ्या वाजतायत मैदानाच्या आतमध्ये. आपण पाहतोय हे करायचंय. इथे क्षेत्ररक्षण लावलाय ना, त्याला अनुसरण गोलंदाजी होते मैदानाच्या आतमध्ये. म्हणजे इथं तुम्ही काय करताय हे तुम्ही दाखवून देऊन तिथं चेंडू फेकी करताय. चांगलं क्षेत्र चक्र भेटावं लागेल. आता इनफिल्डच्या बाहेर बॉल मारलाय. फिल्डर आहे डीप मध्ये स्क्वेअर लेग दरम्यान. तोपर्यंत सिंगल घेतली आहे. सिंगल स्ट्राईक रोटेट होईल. टीमची धावसंख्या 4. 4 धावा धावफलकावरती. 5 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. शेवटचा बॉल या षटकामध्ये असेल. राहुल करे स्ट्राईक. मंगेशने 3 चेंडू खेळलेत. एकच धाव मंगेशनं काढली आहे. राहुल मात्र आक्रमण करणारा खेळाडू आहे. एक निगडे संघाकडून पोलाड, निगडे गावचा पोलाड आहे. पाटण तालुक्याचा पोलाड होता, परंतु त्याची खालची गाडा घेतली. हॅलो. 5 धावा झालेत. बॅटची कडा घेतली होती. बॉल चाललाय अगदी फाईन लेगच्या मध्ये. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. राहुल उर्फ पोलाड, पाटण तालुक्याचा पोलाड या नावाने चर्चेत असलेला खेळाडू. पहिलं षटक इथे संपलंय. 5 धावा झालेत. पहिल्या ओव्हरमध्ये रोखून धरलंय ते जिद्दी JK11 निगडे या टीमला. जिद्दी मराठा शेडगेवाडी या टीमने. आदरणीय सन्माननीय गोपीदा सूर्यवंशी यांचं आगमन झालं. त्यांचं हार्दिक स्वागत. आगतम स्वागतम सुस्वागतम. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष गोल्डन मॅन. पहिल्या ओव्हरचा इथे खेळ संपलाय. टीमची धावसंख्या 5 झाली आहे. चालू असली मॅच जिद्दी मराठा शेडगेवाडी विरुद्ध JK11 निगडे या दोन टीम दरम्यान. टॉस जिंकला होता इथे जिद्दी मराठा शेडगेवाडी या टीमने. निर्णय घेतला प्रथम गोलंदाजी आणि पहिल्या ओव्हरमध्ये हा निर्णय कुठेतरी योग्य असं दाखवलाय प्रकाशने. मंगेश आणि राहुल ही सलामी जोडी JK11 निगडे या टीमची. गोलंदाज मार्क सज्ज झाला सेकंड ओव्हरसाठी. प्रथमेश सेकंड ओव्हरसाठी आलाय. प्रथमेश एक यंगस्टर, एक चांगला गोलंदाज. खूप क्षमता आहे खूप या गोलंदाजामध्ये. स्वतःला सिद्ध करावे लागेल. पाटण तालुक्यातील प्रत्येक खेळाडू या स्पर्धेनिमित्ताने स्वतःला सिद्ध करेल. प्रथमेश पहिला बॉल ओव्हर द विकेटने. पहिला बॉल डाऊन द लेग. पंच वळले लेग स्टंपच्या बाहेर. पंचा सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रन्सने धाव परत पुढे जाईल. टीमची धावसंख्या 6 ऑन बोर्ड. 6 धावा. 6 धावा धावफलकावरती आहेत. प्रथमेश गोलंदाजी मार्क वरती. पाहिलं तर प्रथमेशकडे एक नाविन्यपूर्ण नवखा गोलंदाज आहे. नवीन विचार, नवीन ध्यास आणि नवीन कर्तृत्वाचा इतिहास रचण्यासाठी जिद्दी मराठा शेडगेवाडी या संघाकडून नावातच आहे. जिद्दी आहेत आणि हे नवीन खेळाडू.
जिद्दी आहेत आणि मागे आपण पाहतोय विनोद दादा आहेत. या सर्वांना जिद्दीनं पेटवून उठवण्यासाठी मागे टपला यष्टी रक्षक तुझा बदलण्या डाव. या साऱ्यात नास पावशील तर मिळेल तुझला भाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला. जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला आणि टिकला तो जिंकला. इथं टिकायचंय, इथं लढायचंय आणि इथंच तुम्हाला घडायचंय. पुढचा बॉल. ओहो, यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू खूप बाहेर. वाईट बॉल आलाय. दिशाहीन चेंडू फेकतोय गोलंदाज प्रथमेश. यंगस्टर आहे, थोडासा अनुभवाची कमी जाणवते पूर्णपणे या गोलंदाजची प्रथमेशची. अनुभवाची कमी पूर्णपणे जाणवते, परंतु याच अनुभवातनं नवीन सितार आपल्या पाटण तालुक्याचा घडतोय, लढतोय, पडतोय, पुन्हा फेकी करतोय चेंडू. एक व्हाईट बॉल आला म्हणून खचून न जाता पुन्हा जिद्दीनं पेटून उठलाय, कारण नावच आहे जिद्दी मराठा. ओ चांगला फटका, अगदी डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बॉल गेला. फिल्डर आहे तिथे थोडंसं प्लंबिंग, पण ते एकाच धावावर समाधान मानलंय. राहुल दुसऱ्या धावाच्या प्रयत्नात नव्हता इथे. चांगला फटका खेळला, परंतु गोलंदाजाने देखील चांगला चेंडू फेकी केलेला होता. क्षेत्ररक्षक होता डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये, हे माहिती होतं, त्यामुळे ऑप्टमच्या बाहेर पुढे ठेवला होता. फक्त एकच धाव कंप्लीट. धावफलकावरती धावा आहेत 8 धावा. फिल्डिंग प्लेसमेंट नुसार गोलंदाजी करतोय प्रथमेश. एक वेगवान गोलंदाज फेकतोय. बॉल सोडलाय, लेफ्ट केलाय, परंतु अगदी व्हाईट लाईनच्या आतून बॉल केलाय. टार्गेट केलंय बॅटर पासून दूर ठेवायचा बॉल. आपण स्क्रीनवरती देखील पाहिलं, बॅटर पासून दूर आणि खूप दूर भूर डॉट बॉल येतोय. सुंदर गोलंदाजी. कमबॅक केलाय जिद्दी मराठा शेडगेवाडी या संघाकडून. प्रथमेश चांगली गोलंदाजी इम्प्रेस केलंय प्रथमेशने. हो, बॉल सोडलाय ते, हा देखील डॉट बॉल आहे. फुटवर्क पाहायला मिळत नाही बॅटर राहुलचं, कारण फुटवर्क पाहायला भेटत नाहीये, कारण गोलंदाजाकडे डॉट बॉलचं नेटवर्क आहे आणि नेटवर्क ऑन झालंय. डॉट बॉल बॅक टू बॅक 2 आले, तेही पाटण तालुक्याच्या पोलाड समोर. जो पोलाड एक मोठा राखीस या नावाने देखील त्याला आपण ओळखतो. चांगली फटकेबाजी त्याची राहिली आहे सातत्यानं. जिद्दीने गोलंदाजी करतोय गोलंदाज प्रथमेश. ओहो, स्लाइस केलंय बॉलला पाठवलंय अगदी डिक्लेअर झोन मध्ये. एका धावेसाठी धावफलक एका धावने पुढे जाईल. टीमची धावसंख्या आता झाली आहे 9 धावा. 2 षटका अखेरीस आपण पाहतोय. 9 धावा आहेत. एक चेंडू आहे अजूनही. 2 षटकांची आता सांगता होईल. 5 चेंडू झालेत. अखेरीवरती आलंय दुसरं षटक. 9 धावा धावफलकावरती. धावा करावे लागतील. ओ, प्लेसमेंट करायचा प्रयत्न बॅटची एज असं वाटतंय, परंतु फलंदाज बाद. कॉटपॅनच्या रूपात फलंदाज बाद झाला. राहुल बाद झाला. पहिला धक्का बसलाय JK11 निगडे या टीमला. 7 चेंडू फेकी गेले, त्याच्यामध्ये फक्त 4 धावा खर्च केले. शेवटच्या चेंडूवरती विकेट कशी आली आपण स्क्रीनवरती पाहतोय. ऑप्टमच्या खूप बाहेर टप्पा ठेवलाय. इन स्विंग झाला चेंडू आणि बॅटर पोलाड थोडेसे पुढे आले होते. बॅटची आतली कडा घेतली आणि परतीचा धडा वाचत मैदानाच्या बाहेर. त्याचे छोटे बंधू ज्युनियर पोलाड म्हणून फेमस असलेले आकाश मैदानाच्या आतमध्ये उतरलेले आहेत. धावफलकावरती धावा आहेत 9 धावा. दुपारच्या 17ला होते सुरुवात. ब गटातील आपण ही मॅच पाहतोय. अ गटातून सहारा स्पोर्ट चाळकीवाडी हा संघ टॉप 4 मध्ये दाखल झालाय. जिद्दी मराठा शेडगेवाडी संघाकडून अप्रतिम गोलंदाजी पाहिली आहे. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते आणि तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्क वरती विनोद दादा आहेत. धावा कमी झाल्यात. 12 चेंडूचा खेळ संपलाय. 9 धावा झाल्यात. त्यामुळे इथे बॅकफुटर आहे संघ JK11 निगडे. इथे धावा करावे लागतील. पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल आणि धावा वेगाने करावे लागतील. नक्कीच जणीना तर धावा बनवाव्या लागतील. धावांसाठी धावांची जमव. मोठी फटकेबाजी करणं आता गरजेचं आहे. आता नाही तर उद्या नाहीये. आज जर केलं तर तुम्ही पुढच्या फेरीत जाणार आहात. जर तुम्हाला पुढच्या फेरीत जायचं असेल तर टप्पा पाहून आणि चेंडूवरचं जे ग्लेझिंग होतं, जे जडत होतं, ते देखील आता रिम्यूव्ह झालंय. चेंडू थोडासा हलका झालाय. बॅटिंगसाठी आता खेळपट्टी अनुकूल असेल की गोलंदाज विनोद प्रभाव डालतील. विनोद कदम तिसऱ्या ओव्हरसाठी आले राऊंड द विकेटने. हो, पहिला बॉल चांगला टप्प्यावर टाकलाय. पहिला बॉल डॉट. चांगला बॉल बीट केलाय बॅटर मंगेशला.
बॅटर मंगेश विचारात पडले. टप्पा पडल्यानंतर चेंडू कानाजवळून भुर्र का निघून गेलाय. कानाच सांगतोय कसं काय, बरं आहे का, डॉट बॉल आहे तो, खरं आहे का, निर्धाव बॉल. पहिला बॉल डॉट घेतलाय. चांगली गोलंदाजी विनोदा पुन्हा एकदा तयार राहून विकेटने. हो चांगला बॉल. मिड ऑफ नाही आहे, लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहे, डीप मध्ये सिंगल वर समाधान मानलंय. टीमची धावसंख्या डबल फिगर 10 या आकड्यावरती. 10 धावा धाव फलकावरती. ज्यावेळेला आपली बॅट लागत नसते ना, की आपण सिंगल काढून नॉन स्ट्राईक एंड वरती जाणं, नॉन स्ट्राईकचा बॅटर स्ट्रायकिंग एंड वरती आणणं हे खूप गरजेचं असतं. आणि इथे मंगेशनं हेच केलंय. आपली बॅट चालत नाहीये तर आकाशला संधी दिली. आकाश काय करतील. समोर स्वामी तयार. ओहो, हेलिकॉप्टर उडवलंय. 1 बाउन्स 2 बाउन्स ड्रीप मध्ये आहे क्षेत्ररक्षक. थोडंसं जजमेंट फसलंय. दरम्यान 2 धावा सुसाटरित्या कंप्लीट. चांगली रनिंग दोन्ही बॅटर मध्ये. ताळमेळ चांगलं आहे, कम्युनिकेशन चांगलं आहे दोन्ही बॅटर. या 2 धावाने धाव फरक झाले 12-12. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सुरू आहे. 3 बॉल झालेत, 12 धावा स्कोर बोर्ड झालेत. चांगली गोलंदाजी आतापर्यंत डॉमिनेट केलंय फिल्डिंग करण्या संघाने, बॅटिंग करण्या संघावर. 12 धावा धाव फलकावरती आहेत. झकास बॅटिंग होणं गरजेचं आहे आकाशकडून. आता संघ अडचणीमध्ये आहे. ओहो, उडवलाय आहे क्षेत्ररक्षक. पोहोचेपर्यंत चेंडू निघून चालला. आकाशनं ठोकला. झकास फ्लॅटेड षटकार. पहिला षटकार आला इथे आकाशच्या बॅट मधून. चांगला फटका, चांगला टायमिंग इथे पाहायला मिळालं. धावसंख्या आता आकार देते. धावसंख्या झाली 18 ऑन बोर्ड. 18 धावा धाव फलकावरती. हे करायचं, या फटक्यांची आवश्यकता आहे. पहा, आग ही धगधगते, उष्ण झळा ही भगभगते, अतिजीर्णता उदासीनता असह्यता ही भगभगते. मैदानामध्ये असह्यता निर्माण झाली होती निगडे संघाकडून, परंतु ही असह्यता भंग केली आकाशच्या या मोठ्या फटक्याने. या फटक्यांची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. तुम्हाला जर धावा बनवायच्या असतील, टार्गेट चांगलं सेट करायचं असेल, कारण समोरचा संघ नाव आहे जिद्दी मराठा शेडगेवाडी. हा देखील संघ जिद्दी आहे, कडवट संघ आहे, कडवट बॅट्समन देखील त्या संघामध्ये आहेत. म्हणजे तुमच्याकडे धावसंख्येचा एक मोठा डोंगर असणं गरजेचं आहे. हे आकाशनं आता जाणलंय आणि तसाच खेळ आकाश करतोय. धावा कमी झाल्या होत्या, त्यामुळे धावफलक हलतं ठेवणं गरजेचं होतं. पण निर्णय इथे डिसिजन चेंज केला. इथे चौकार आला. इथे चौकार येतोय म्हणजे 2 धावा कमी होतील. 16 रन्स, 16 रन्स. 16 धावा धाव फलकावरती आहेत. चला, पण आपण जास्त वेळ खर्च करणार नाही आहोत. आपल्याला स्पीडअप मात्र ठेवायचा आहे. सुंदर फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आकाश करण्यास सुरुवात करतोय. चेक केले जाते षटकार आहे की चौकार आहे. स्लो मोशन मध्ये GTC लाईव्ह. पंच आपण ऑनफिल्ड डिसिजन द्यायचा आहे. हे षटकार असेल. चला, आपण जास्त वेळ खर्च करणार नाही आहोत मित्रांनो. आपण लगेचच स्पीडअप ठेवणार आहोत. धावफलकावरती धावा आहेत 18 धावा. चला, मॅच आपण मित्रांनो कंटिन्यू करूया, कारण वेळ आपला खूप अतिरिक्त खर्च होतोय. 2.4 चेंडूचा खेळ कंप्लीट झालाय. अप्रतिम ही स्पर्धा. चेंडू आता थोडासा हलका झालाय, मोकळा झालाय चेंडू. फुलटॉस आणि याच्यावरती क्षेत्ररक्षक आहे, पकडला जातोय. झेला आकाश बाद होतील. फुलटॉस चेंडू होता. एक मेजवानी होती, परंतु मेजवानीचा आस्वाद घेता आला नाहीये. संधी होती षटकार मारण्याची, पण इथे कमबॅक केलंय विनोदाने. फंदाज बाद.
नक्कीच फुल टॉस होता, त्याच्यावरती मेजवानी घेण्याचा प्रयत्न केला होता. साठी ते चेक केलं ते कमरेच्या वर बॉल आहे का, स्टान्स चेक केला जाईल बॅटरचा अबाव द वेस्ट. पंच तिकीला तयार आहेत. थर्ड अंपायरकडे हा निर्णय दिला गेलाय. इट इज अ नो बॉल. नो बॉल आहे. धावा कळवायचे पंच. एकच धाव. एकच धावा. एकच धावा ना. दोन धावा. दोन धावा. ऑन साईड खेळण्याचा प्रयत्न, रनआउट संधी आणि ते फलंदाज बाद. मंगेश बाद झाला इथे. फलंदाज बाद झालाय. धाव संख्या 20 झाली आहे ते. व चांगला फटका ऑन साईडला. बॉल चाललाय स्क्वेअर लेग रिझम मध्ये. डीप मध्ये फिल्डर आहे तिथे. एकाच धावर समाधान मानलंय. टीमची धाव संख्या आता 21 धावा धाव पलकावरती 3 षटकांचा खेळ कंप्लीट झालाय. कंटिन्यू रन रेट 7.00 च्या सरासरीने धावा बनवत आहेत. मागच्या षटकामध्ये, तिसऱ्या षटकामध्ये आपण जर पाहिलं तर आकाशने धावा जमवण्याचा, धावा बनवण्याचा चांगला प्रयत्न केलाय. शेवटचं षटक, हाणामारचं षटक म्हटलं जातं या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. या हाणामारच्या षटकामध्ये काय घडेल, निगडे टीम प्रभाव टाकेल की जिद्दी मराठा पुन्हा एकदा प्रभावी राहील. धावा कमी झाल्यात, ही सरासरी चालणार नाही. 7ची सरासरी आहे. तुम्हाला धावसंख्येचा आलेख हा तुम्हाला वाढवावा लागेल. नवीन गोलंदाज आलाय चौथ्या ओव्हरसाठी. अभि गोलंदाजी मार्क वरती आहे. चौथं षटक हाताळण्यासाठी तुम्हाला धावसंख्येचा डोंगर जर रचायचा असेल ना, तर या 6 चेंडूमध्ये तुम्हाला तुमचे हात खोलावे लागतील. मैदानाच्या चारी दिशांनी, चारी बाजूंनी तुम्हाला फटकेबाजी करावी लागणार आहे. हीच ती वेळ आहे योग्य फटकेबाजी करण्याची. 6 चेंडू राहिलेत, 21 धावा आहे धावफलकावरती. पहिलाच बॉल उडवलाय आणि आहे क्षेत्ररक्षक, पकडला जातो झेल. आणखीन एक धक्का. चौथी विकेट माघारी परतली जाते. सुंदर गोलंदाजी आपण पाहिली अभिकडून. वाह, अभिची ऍक्शन जर पाहिली ना, ज्यावेळेला चेंडू फेकी करत आहे त्यावेळेला बरोबर हात ज्यावेळेला कानाच्या रेषेत येतोय ना, त्यावेळी गोगली फेकी केला जातोय चेंडू आणि चकवा देतोय बॅटरला. चकवा दिला आणि पहिल्या चेंडूवरती जो आक्रमण करणारा बॅटर होता आकाश बॅक टू द डग आउट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये शुभम आपण पाहतोय. टीम 21 धावा झाले. त्यांनी फलंदाज बाद झालेत. थोडंसं टायमिंग चुकलं होतं, थोडंसं स्लोवर चेंडू होता, गती नव्हती बॉलला, त्यामुळे त्याचा फायदा मिळाला गोलंदाज आबीला. आणि इथे मिस टायमिंग स्ट्रोकमध्ये बाद झालाय तो आकाश. नक्कीच बाद झाला. मिस टायमिंग स्ट्रोक राहिला. ज्यावेळेला समोरचा गोलंदाज फिरकीचा जादूगार असतो ना, त्याचा टप्पा योग्यरित्या पाहणं गरजेचं असतं. नाहीतर टप्पा पाहण्यामध्ये, जजमेंट करण्यामध्ये तुम्ही फसलात ना, की मैदानाच्या आतमध्ये तुम्ही मोकला जाता. अंगावरती होता बॉल, अलॉंग द कार्पेट अथर्वने वेगाने थ्रो केला. एक सिंगल. अतिशय शांत संयमानं खेळ सुरू राहिलाय जिद्दी मराठा शेडगेवाडी या संघाकडून. बॅट लेट फिल होती, अगदी स्टिकरवर बॉल होता, तितकंसं कनेक्शन झालं नव्हतं. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता बॅटरचा आणि बॉल चालला अगदी कव्हर रिझनमध्ये. तिथे अत्तर्व फिल्डिंग करतोय. सिंगलने धाव परत पुढे जाईल. टीमची धावसंख्या 22-22.
22 धावा धावफलकावरती आहेत. डावखुरा बॅटर अजयकडे स्ट्राईक आहे. 4 चेंडू हातामध्ये आहेत. ते 22 वरती धावफलक आहे. जर 2 मोठे फटके आले तर एक फायटिंग होईल. मागल्या दाराकडून आतमध्ये घेण्याचा प्रयत्न, व्हाईट बॉलचा इशारा, पुन्हा पंच देतील, पुन्हा एक धाव येईल आणि पुन्हा हा चेंडू गोलंदाजाला फेकी करावा लागेल. लेफ्टी बॅटर आहे त्यामुळे थोडंसं डोकेतिकी टरतोय गोलंदाज अभिला. डाऊन द लेग वाईट चेंडू फेकलाय. आता धावफलक पुढे गेले. धावसंख्या आता झाली आहे 23-23. 23 वरती 3 गडी बाद आहेत. अजयकडे स्ट्राईक, कडक ऊन आणि कडक उन्हामध्ये बेधडक हा खेळ सुरू आहे. यॉर्कर बॉल, कोणता बॉल, डोक्याला हात, ओ माय गॉड चा उच्चार, कारण यष्ट्यांच्या खूप जवळून आलाय चेंडू. शब्बासकीची थाप आबीला दिली जाते. डॉट बॉल. चांगला बॉल, यॉर्कर डिलिव्हरी होती. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र यूज केलं होतं. स्लोवर चेंडू होता. इथे बीट केलंय. पायाला बॉल लागला होता. इथे बॅटर लेफ्टी बॅटर शुभम थोडस बीट होतोय. ओहो, पुन्हा एकदा डान्सिंग डाऊन टू विकेट. बॉलच्या टप्प्यापर्यंत येऊन खेळण्याचा प्रयत्न. टप्पा जजमेंट काहीच समजलेला नाहीये. चेंडू मात्र ऑफसाईडच्या दिशेला ट्रॅव्हल होतोय. 4 चेंडूंचा खेळ झालाय. 24 धावा धावफलकावरती. क्षेत्ररक्षकांना खूप अडचणीचा सामना करावा लागतोय. इकडून तिकडून तिकडून इकडे क्षेत्ररक्षकांना प्रयत्न करावा लागतोय, परंतु क्षेत्ररक्षकांना अशा अडचणींना सामोरं कित्येक वेळा जातात, कारण नावच आहे जिद्दी मराठा. ओहो, टप्पा पडल्यानंतर बॅटची कड घेतली आणि कानात जवळून गेलाय. कडीचा वारा घेत डॉट बॉल. विकेट येते. चांगली गोलंदाजी, इम्प्रेस केलंय. स्लॉक ओव्हरमध्ये गोलंदाजी करणं तितकंसं कठीण असतं, कारण हानामय षटक म्हटलं जातं आणि या ओव्हरमध्ये चांगली गोलंदाजी केली आहे. ती गोलंदाज अभिने आपल्या टीमला पूर्णपणे मॅचमध्ये आणलंय. नक्कीच पूर्णपणे मॅच मध्ये आणले आणि बांधून ठेवलंय समोरच्या संघाला. सातत्यानं टप्प्यातील फेरबदल, कधी पुढे कधी मागे, कधी उसळी घेणारा बॉल, कधी पायावरती, कधी राईज होणारा चेंडू, म्हणजे संपूर्ण कौशल्यबद्ध असलेला गोलंदाज आहे अभि. संपूर्ण गुणवत्ता असलेला खेळाडू आहे, गोलंदाज आहे. चांगली गोलंदाजी करतोय, चांगला स्पीड हाताळतोय, कधी स्लोवर वन, कधी फास्टर, कधी यॉर्कर. तुम्ही आताच उल्लेख केला होता, हे करणं गरजेचं आहे. तुमचं वेगळे पण पाहिजेत. जे वेगळं असतं ते नेहमी ट्रेंडिंग वरती राहतं. ऑन साइडला खेळलेला चेंडू, वेगाने धाव घेण्याचा प्रयत्न, सुंदर क्षेत्ररक्षण स्वामींच्या माध्यमातून. एक धाव येईल आणि एका धावे बरोबर धावफलकावरती एकूण धावा होतील 25 धावा. 4 षटकांच्या अखेरीस धावफलकावरती धावा आहेत 25. समीकरण राहिले 24 चेंडू आणि 26 धावा. जिंकण्यासाठी जिद्दी मराठा शेडगेवाडी या संघाला. सूर्योदय क्रीडा मंडळ नानेल आणि टीम मत्रेवाडी, बोथ दी कॅप्टन्स, आपण टॉस साठी या. चला, सूर्योदय क्रीडा मंडळ नानेल आणि मत्रेवाडी टीम लगेच या टॉस साठी. कोणाच्या टॉस घ्यायचं? तुमच्या दादांच्या टॉस घ्यायचं नाव काय दादा? नमस्कार मित्रांनो, आपण भव्य दिव्य स्पर्धा पाहतोय. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन
एक वाडी एक संघ आयोजित श्री काळेश्वर चषक सन 2026चा हा महारणसंग्राम पाहतोय आणि बघता बघता या महारणसंग्रामादरम्यानचा पहिला लॉट्स आपला कंप्लीट झालाय. दुसऱ्या लॉट्स मधील आपण दुसरी मॅच पाहणार आहोत. एका साईडला सूर्योदय क्रीडा मंडळ नाणेल तर दुसऱ्या साईडला टीम मत्रेवाडी हे दोन संघ पाहतोय आणि माननीय आदरणीय शिवाजीदादांच्या शुभास्ते आपण टॉस घेणार आहोत. कॉल मत्रेवाडीचा असेल. यस सर स्पिन इन द कॉइन. छापा इज कॉल आणि नाणेफेक जिंकले टीम मत्रेवाडी संघानं. सर डिसिजन काय असेल? नाणेफेक जिंकले. यस सर डिसिजन पेंडिंग ठेवलाय. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा. सूर्योदय क्रीडा मंडळ नाणेल आजचा सामना पहिला सामना खेळताय. पहिला सामना किती महत्त्वाचा असेल आज? खूपच महत्त्वाचे आहेत. सर्व सामने महत्त्वाचे आहेत. त्यामुळे पहिल्याच सामन्यात आम्ही 100% देण्याचा प्रयत्न करू. सर्व खेळाडू फॉर्ममध्ये आहेत. बॅटिंग काय समोरच्या संघाने डिसिजन पेंडिंग ठेवलाय. जर तुम्हाला बॅटिंग भेटली तर धावपलकावरती धावा किती असतील? 4 ओव्हरमध्ये आम्ही 50+ लावायचा प्रयत्न करू. यस थँक्यू सो मच. जास्त वेळ घेणार नाहीये. 50+ प्रयत्न असेल. शिवदादा आम्ही देखील तुमची 2 मिनिटं घेणार आहोत. आज प्रमुख पाहुणे देखील आहेत आणि प्रवीण दादाने आपली संपूर्ण सहारा स्पोर्ट टीम खुश आहे कारण आज तुम्ही हॅट्रिक घेतले. काय स्वतःच्या परफॉर्मन्स बद्दल काय सांगाल? हॅट्रिक या सर्व टीमचं सर्व प्राधान्य आहे. त्या सर्वांचं आयोजन पण एक नंबर झालेलं आहे. हॅट्रिक दादा सांगत आहेत की हॅट्रिकसाठी सर्व आमच्या टीमचं प्राधान्य आहे. म्हणजे जे तुम्ही झेल घेतले, जे चांगलं क्षेत्ररक्षण करत होता ना, त्या क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून सरांना एक वेगळा कॉन्फिडन्स भेटत होता आणि याच कॉन्फिडन्समुळं दादांच्या आज हॅट्रिक झालेली आहे. थँक्यू सो मच दादा. तुम्हाला विनंती आहे की व्यासपीठावरती विराजमान होऊयात. जाऊयात आपण सुरू असलेल्या मॅचच्या दिशेनं. 26 धावांचा पाठलाग सुरू आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज देखील तयार आहे. अप्रतिम ही स्पर्धा आपण पाहतोय. पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन एक वाडी एक संघ आयोजित श्री काळेश्वर चषक सन 2026चा भव्य दिव्य दमदार सोहळा आपण पाहतोय. व चांगला बॉल. दोन्ही बॉल डॉट घेतलेत कारण टार्गेट कमी आहे. 26चं टार्गेट. एक लो स्कोरिंग मॅच. आज दिवसभरात लो स्कोरिंग मॅचेस होत आहेत पण चांगले रंगत आहेत. पहिल्या 2 चेंडू डॉट घेतलेत. गोलंदाज मार्को राहुल आलाय. बॅटिंग मार्को सज्ज आलाय तो. ओ हा तिकीट चांगला बॉल. पहिले 3 चेंडू डॉट घेतलेत राहुलने. एक चांगली गोलंदाजी केली. सुरुवात चांगली केली आहे. जी सुरुवात पाहिजे होती ती मिळाली आहे सुरुवात राहुलला. JK11 निगडे या टीमला 26 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. शुभम नॉन स्ट्रायकर स्वामी. हो बॅटची एज बॉल चालला विकेटच्या मागे. डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. अगदी रूम बनवून खेळण्याचा प्रयत्न होता बॅटर शुभमचा. छोटा बाहुबली म्हणून चर्चा असलेला खेळाडू शुभम. खातं ओपन झालंय. 4 बॉलचा खेळ संपलाय. 26 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये. JK11 निगडे विरुद्ध जिद्दी मराठा शेडकेवाडी या दोन टीम दरम्यान हा सामना होतोय. राहुल आता पण चांगली गोलंदाजी करतोय. 5वा बॉल. ओ क्लीन बॉल. ट्रिपल अचित. पहिला धक्का दिलाय राहुलने जिद्दी मराठा शेडकेवाडी या टीमला. एक या आकड्यावरती पहिला धक्का बसलाय. अजूनही 25 धावांची गरज या मॅच मध्ये. सामना रंगत स्थितीमध्ये येऊ शकतो. अजूनही 1 चेंडू शिल्लक आहे पहिल्या ओव्हर मधील. 26चं टार्गेट या मॅच मध्ये ठेवलंय ते JK11 निगडे या टीमने जिद्दी मराठा शेडकेवाडी या टीमला. आणि टार्गेट समोर ठेवून मैदानच्या आतमध्ये हे 26 धावांचं टार्गेट पार करत असताना आतापर्यंत 5 बॉलमध्ये 1 धावा बनवली आणि 1 विकेट गमावली आहे. अजूनही 25 धावांची गरज या मॅच मध्ये. न्यू बॅटर प्रथमेश आलाय ज्याने चांगली गोलंदाजी केली होती पहिल्या डावामध्ये. राहुल बॉलिंग मार्कवर सज्ज आलाय. चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलंय. आपल्या टीमला मॅच मध्ये आणलंय. धावा कमी होत्या हार मानली नाही आहे गोलंदाज राहुलने. शेवटचा बॉल शिल्लक आहे. तो फिल्डिंग मध्ये बदलाव केलाय. लॉंग ऑनला एक फिल्डर घेतलाय. त्यानंतर डीप मिड विकेट मध्ये एक फिल्डर आहे. शेवटचा बॉल. प्रथमेश एक यंगस्टर खेळाडू आहे.
पहिला बॉल चा सामना करेल बॅटर प्रथमेश. हो चांगला फटका रूम म्हणून खेळलाय अगदी एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून धावताय चेस सुरू आहे आणि बॉल चाललाय अखेर सीमा रेषेबाहेर. शेवट कोड गेलाय पहिल्या ओव्हरचा. पहिल्याच बॉलवर चौकात ठोकलाय बॅटर प्रथमेशने आणि पहिल्या ओव्हर नंतर जिद्दी मराठा शेडगेवाडी या टीमची धावसंख्या 5 तर येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 21 धावांची गरज. जाऊयात मॅचच्या दिशेनं. 5 धावा धावफलकावरती आहेत. सुरेख बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये प्रथमेश करत आहे आणि नितीन दादांच्या माध्यमातून किती चेंडू, किती धावा, किती षटकांची सांगता झाली याचा उत्कृष्ट लेखाजोखा देखील पाहिला जातोय. तर GTC संपूर्ण टीम, टेक्निकल टीम आणि कॅमेरामॅन यांचं देखील कौतुक करणं गरजेचं आहे. 5 धावा झालेत. हा बरोबर 3 ओव्हरला 21 होते नंतर 4 ओव्हरला 4 आले. हा 25-26 विन. एक पहिला बॉलला विकेट नंतर सिंगल मग वाईट मग डॉट मग लेग बाईट मग विकेट मग सिंगल अशी 4 रन आहे. समीकरण झालंय आता 18 चेंडू 21 धावांची गरज या मॅच मध्ये. लो स्कोरिंग मॅच आहे निनाद सर, परंतु कडवं आव्हान देखील समोरचा संघ देतोय. अजय गोलंदाजी मार्क वरती. अजय देईल का संघाला विजय? नावात जय आहे आणि आपल्या टीमला जर विजय मिळवून द्यायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल. हो हलक्या हाताने केलंय, सन्मान दिलाय पहिल्याच बॉलवर स्वामीने. सन्मान दिलेला आहे. चेक देखील केलाय चेंडू. अजय यांची लाईन, टप्पा टाकण्याची पद्धत आणि त्यांची गोलंदाजीची शैली हे पाहिलं जातंय. बॅटर स्वामी यांच्या माध्यमातून. स्वामी देखील त्यांच्याकडे एक अनुभवाचा मोठासा साठा त्यांच्या देखील कल्पक बुद्धीत आहे. ओहो, अक्रॉस द बॅट मुक्त प्रदेश पाहिला. चेंडू निघून चाललाय. दे दनादन, दे दनादन, दे दनादन. स्वामी स्टाईल चौकार. पहिला चौकार आलाय स्वामी यांच्या बॅट मधून. अगदी स्क्वेअर लेग रिझन मध्ये हा फटका खेळला. भरपूर गॅप मिळाली होती आणि त्याचा फायदा इथे मिळवलाय. या चौकाने धाव फरक झालाय 9. नक्कीच गोलंदाज आपण जर पाहिलं, पहिला चेंडू ऑप्टमच्या बाहेर टप्पा ठेवण्याचा त्याचा प्रयत्न. ऑप्टमच्या बाहेर टप्पा ठेवून आउटलाईनला चेंडू त्यांना बाहेर काढायचा आहे, परंतु यावेळेला खूप बाहेर लेग स्टंप वरती टप्पा पडला. लाईन से भटके तो मिलेंगे फटके. चांगला फटका, चांगला टायमिंग इथे पाहायला मिळालं बॅटर विनोद यांच्या माध्यमातून. नेक्स्ट बॉल अजय. तिसरा बॉल लेफ्टी गोलंदाज आहे ते. अगदी फुलर लेनचा बॉल होता. खोदून गडलाय. बॉल चालला अगदी पॉईंटच्या दिशेने. डिक्लेअर झोन मध्ये, डी झोन मध्ये बॉल गेलाय आणि पंचाने घोषित केलंय की 1 धावा. 1 धाव. आता धावफलक दुहेरी स्थानावरती. 1वर 0, 10 धावा धावफलकावरती. 26 धावांचा पाठलाग सुरू आहे. इथं विकेट जर आली तर प्रभाव राहील टीम निगडे संघाचा. बॉल टू रन इक्वेशन आहे. 15 चेंडू 16 रनची गरज. हो चांगला फटका. लॉंग ऑन मध्ये फिल्डर आहे तिथे. बॉल जाईल सीमा रेषेबाहेर. अगदी कॉमेंट्री बॉक्सला सलामी दिली आहे. विनोदच्या बॅटमधून हा आलाय. कमाल झाली. स्वप्नात आली राणी मुखर्जी नटी आणि बॅटने चेंडूला मारली मिठी. अफलातून इथं षटकार ठोकलाय. आपण विकेट संदर्भात चर्चा करत होतो, परंतु स्वामींची बॅट सांगतेय मी आक्रमण करण्यासाठी आली आहे आणि ती बॅट आज तळपते. भर उन्हामध्ये लावते आग. सुंदर चेंडू, सुंदर चेंडू. गोलंदाज हे करायचं आहे त्यांना ऑप्टमच्या बाहेर टप्पा ठेवून. जर ओव्हरपिच बॉल राहिला, लाईन पासून तुम्ही चुकला तर तुम्हाला षटकार चौकार येणार आहेत, परंतु जर गोलंदाजाचा जर लाईन वरती टप्पा पडतोय ना, बॅट्समन स्वामींना खेळण्यासाठी अडचण निर्माण होते. स्वामी देखील हुशार आहे. जो खराब बॉल आहेत ना त्याच्यावरती आक्रमण चढवतायत. अलॉंग द कार्पेट क्षेत्ररक्षक आहे. पकडण्यामध्ये जजमेंट फसला आणि टॉम अँड जेरीचा खेळ चालू. चेंडू निघून चालला. सीमारेषेच्या बाहेर चौकार आलाय. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला बॅटर विनोद यांच्या माध्यमातून. एक सेन्सिबल इनिंग. या चौकाने धावपळ 20. आता टार्गेट सोपं झालंय. आता फक्त 6 धावेची गरज या मॅच मध्ये. फक्त आता 6 धाव्यांची आवश्यकता आहे निनाद सर. आपण जर पाहिलं शेवटचा चेंडू आपण
अप्रतिम फटका पाहिला शेवटच्या चेंडूवरती कव्हर ड्राईव्हचा फटका. क्षेत्ररक्षक होते कव्हर रिजन मध्ये, थोडंसं जजमेंट फसलं. आणि जजमेंट जर फसलं ना की तुमच्याकडून खूप काही चुका होतात, निष्ठून जातो. निष्ठून चालला चेंडू हातात लागण्याआधी. आता नका लागू चिंतेच्या नादी. चिंतेत पडलेत टीम आपण पाहतोय निगडे संघ. 12 बॉल 6 धावांची गरज या मॅच मध्ये. बॉल जास्त आहेत, धावा कमी आहेत. बॉल अर्धे आहेत आणि निम्मे धावा करायचे आहेत. अर्धा प्रत्येक- डझन धावा करायच्या आहेत आणि 1 डझन बॉल आहेत. बरोबर ना? बरोबर. आकाश फुल टॉस. ओ हो, इथे संधी होती. आउट ऑफ दी ऑफ स्टंप, भरपूर बाहेर. 85 वाईड बॉल आणि 22 रूपात 1 धावा. एकूण 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 22-22. 22 धावा धावपलकावरती. टीम मत्रेवाडी डिसिजन पाठवायचा आहे प्लीज फास्ट. टीम मत्रेवाडी गोलंदाजीचा निर्णय घेतलेला आहे टीम मत्रेवाडी संघानं. आणि आपण लगेचच क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे याच्यानंतर. सुंदर फटका एक्स्ट्रा कव्हरच्या रिजन मध्ये. धनाधन निघून चालला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चढवला हल्ला आणि विजयाचा बोल बाल्ला राहतोय टीम जिद्दी मराठा शेडगेवाडी या संघाकडून. चौकाने सामना फिनिश केलाय बॅटर प्रथमेशने आणि हा सामना जिंकलाय. तो अर्थातच जिद्दी मराठा शेडगेवाडी या टीमने या स्पर्धेमध्ये मात दिली आहे. ती JK11 निगडे या टीमवर पहिला विजय प्राप्त केलाय. विजयी मोहीम सुरू केली आहे ती जिद्दी मराठा शेडगेवाडी या टीमने. चला टीम नाणेल आपण बॅटर तयार ठेवणार आहोत. आणि टीम मत्रेवाडी तुम्हाला लगेचच मैदानाच्या आतमध्ये